मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र कॉलेजमधलेच काही स्टुडंट मात्र कमळी जे काही शिकवते ते ऐकायला तयार नसतात, मराठी बोलायला नकार देतात. तर आता कमळीचं असं म्हणणं असतं की जर आपण वेगळ्या देशात वेगळ्या गावात गेलो तर आपण वेगळं बोलतो. मग आपण महाराष्ट्रात राहून आपण मराठी का नाही बोलायची, जे महाराष्ट्र का नाही बोलायचं? आता मला याचं उत्तर तुम्ही द्या. ते मात्र सगळेजण अस्वस्थ होऊन फक्त कमळीकडे बघू लागतात. तर ऋषीला तर कमळीचं फार कौतुक वाटू लागतं. कमळी त्यांना सांगू लागते, आपण जर गुजरातला गेलो तर जय श्री कृष्ण बोलतो की नाही बरं का, तुम्हाला पण माहीतच आहे. जर आपण पंजाबला गेला तर क्षत्रिय काल बोलतोय, आणि जर दुसऱ्या अनेक देशामध्ये जर आपण गेलो तर आपण त्यांच्याच तिकडची भाषा बोलतो. मग जर आपण आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून जे महाराष्ट्र जर आपण असं बोलत नसलो तर आपला महाराष्ट्रात राहून काय फायदा आहे? कमळी मात्र हे सगळं त्यांना समजून सांगत असते. कमळी त्यांना असंही म्हणू लागते, जर तुम्हाला या महाराष्ट्रात राहून जर मराठी बोलायची नसेल, जे महाराष्ट्र बोलायचं नसेल, तुम्हाला याची काही गरज वाटत नाही. जर तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहताय, या महाराष्ट्राच्या मातीवर भाकर तुकडा करून खाताय, तरी पण तुम्हाला आपली मनं मातीशी जुळवायची नाहीत का? तरी पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही का? तर ते सगळेजण आश्चर्याने फक्त कमळीकडे बघत असता. ही मुलगी गावाकडून आलेली एक अडाणी मुलगी इतकं सारं बोलू शकते, आपला मग इतक्या सिटीमध्ये इतक्या मोठ्या शहरात राहून काय फायदा आहे, असा मात्र ते विचार करू लागतात. आता कमळीचं असं बोलणं ऐकून अनिकाला तर खूप राग येतो, ती खूप चिडचिड करत असते. पण ऋषी आणि निंगीला मात्र कमळीबद्दल खूप मोठं कौतुक वाटू लागतं. बाकीचे जण तर कमळीकडे फक्त आश्चर्याने बघू लागतात. तर कमळी त्यानंतर सांगायला सुरुवात करते की आपली ह्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. मग त्यानंतर ती असंही सांगते, जिथे ज्ञान भक्ती यांचा मेळ होतो ना, त्याला मात्र महाराष्ट्र म्हणतात. कमळी हे आश्चर्याने सांगू लागते. तर निंगीला तर खूप आनंद होतो आणि प्रिन्सिपल सरला देखील खूप छान वाटत असतं. तर तिथे बाकीचे काही स्टुडंट, त्यांना कमळी आवडत असते, त्यांना कमळीची ही भाषा जी काय बोलते ना ते पण खूप भारी वाटत असतं. ते पण आश्चर्यानेच कमळीचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. त्यानंतर कमळी असंही सांगू लागते, आज बघा ना, आपल्या महाराष्ट्रातलेच लोक जेव्हा इतर देशामध्ये कामासाठी जातात तर तिथे त्यांना आपलीच भाषा बोलायला मात्र त्याच्याबद्दल विचित्र वाटतं, त्यांना ते योग्य वाटत नाही. तर ते त्यांची भाषा शिकायला सुरुवात करतात. अशी त्यांना आपली मराठी भाषा तिकडं बोलू वाटत नाही. पण खरं सांगायचं झालं ना, जर आपली मराठी भाषा आहे ना, आतापर्यंत तिचे मूळ ना सगळे बांधून ठेवले, म्हणून ती इतक्या दिवस टिकली आहे आणि म्हणून मराठी भाषा खूप छान आहे. कमळीचं हे सगळं बोलणं झाल्यावर सगळेजण तिचं कौतुक करू लागतात, टाळ्या वाजू लागतात. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.